नमस्कार मंडळी. आज आहे 29 डिसेंबर 2025. आत्ताचे वाजलेत ऑलमोस्ट 5:30. जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल, 26 तारखेला मी पिंटुकले आमचे शर्विल विवान यांना ॲक्च्युली मामाच्या घरी सोडून आलो. तर एकटा आहे मी अँड आय एम फार मिस करतो त्यांना. सुरुवातीला मजा वाटली, पण येस, शुअरली आय एम मिसिंग देम राईट नाव. लुकिंग ॲट द बॅक ॲट द इयर, म्हणजे हा एक वर्ष 2025 माझ्यासाठी कशा राहिला हे नक्की लॉक करणं थोडं गरजेचं होतं. आय थिंक सो 2025 स्टार्टेड विथ अ लॉट ऑफ वर्क. जसं जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये होतं, खूप काम असतं आणि आताही असेल. पण त्यानंतर बऱ्याच गोष्टी बोललं तर मनासारख्या होत गेल्या. आम्ही ॲक्च्युली फिरायला गेलो होतो एक लॉंग टूरवरती. त्यावेळेस आम्ही पुणे, कोल्हापूर, नरसोबाची वाडी, तिकडनं पंढरपूर, सोलापूर, रिटर्नला येताना मग जेजुरी करून आम्ही घरी आलो होतो. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी माझ्या अंदाजाने ते मनामध्ये एक हे होतं की काहीतरी मोठं चाललं आहे म्हणून. विवानचं पण थोडासा ॲक्च्युली इश्यू होता त्या टायमाला. त्याचा शाळा चेंज करायची चालली होती आणि ऑलमोस्ट आय थिंक सो आम्ही फायनलाईज पण करण्याच्या मार्गावरती होतो. आणि त्याच्यानंतर मग ज्या गोष्टींना वेग आला, नारायणा स्कूल फायनल केली थँक्स टू वन ऑफ माय फ्रेंड्स, अरिजित रॉय म्हणून आहे, चांगली स्कूल आहे. त्याच्यानंतर आम्ही मग इकडे आलो ह्या घरी, हे रेंटवरती शोधलं. 30 वर्ष एका ठिकाणी राहिल्यानंतर पहिल्यांदा दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होणं हे एवढं सोपं नव्हतं, टू बी व्हेरी फ्रँक. 30 वर्ष म्हणजे आय एम ऑलमोस्ट 42 राईट नाव. 1/3 ऑफ युअर लाईफ ज्यावेळेस तुम्ही एका घरामध्ये आयुष्य घालवता, त्यानंतर ते घर सोडणं जडच जातं. फार इमोशनल होतं. मी नाही रेकॉर्ड करू शकलो त्यावेळेला. ॲक्च्युली शिफ्टिंगचं पण इश्यूज झाले होते. सेम डे शिफ्टिंग नाही करता आलं मला. गाडी पॅक करून दुसऱ्याच्या घरी ठेवली. त्याच्यानंतर वी स्टेड ॲट दॅट सेम होम. तसंच झोपलो होतो आम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही या घरामध्ये शिफ्ट झालो होतो. ते पण एक ड्रॅमॅटिक होतं. आम्ही दोघंच होतो शिफ्टिंगला, महत्त्वाचं. ऑफकोर्स शर्विल आणि विवान होते. बट ऑल द वी शिफ्टेड. दॅट वॉज अ बिग डिसिजन दॅट आय टूक इन 2025. घर शिफ्ट करायचं ऑफकोर्स. त्याच्यानंतर त्याचे बरेच इम्प्लिकेशन्स फेस करावे लागले. ऑफकोर्स इकडे शिफ्ट झाल्यानंतर ट्रॅव्हलिंगचा एक इश्यू आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये बरेच इश्यू फेस करत राहिलो. बट हवेवर देर आर फॉर्च्युनेटली आय हॅव व्हेरी गुड फ्रेंड्स, टू बी व्हेरी ट्रू. त्यांनी मला फार मदत केली ट्रॅव्हलिंग सॉर्ट आऊट करण्यामध्ये. कसं जायचं, काय करायचं. अ लॉट ऑफ पीपल हॅव बीन व्हेरी हेल्पफुल. माय ऑर्गनायझेशन हॅड बीन व्हेरी हेल्पफुल. इनिशियली 1-2 महिने मी ऑफिसला पण नव्हतो जाऊ शकत, कारण की बरेच कामं थोडेसे मागे पुढे सेटल करण्यात आलं. ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम ऑल्सो वी आर ऑलमोस्ट कॅन से वी आर सेटल्ड. पण 2-3 गोष्टी अजून पेंडिंग आहे. बट स्टील मोस्ट ऑफ थिंग बऱ्याच गोष्टी रोल्ड आउट झालेल्या आहेत. गोईंग अहेड माहीत नाही 2025, 2026 लुक्स द सेम हॅपनिंग राहणार आहे. आय थिंक सो, बिकॉज विवान इज गोइंग टू एंटर सेकंडरी. शर्विल विल कम्प्लीट हिज 2 years अँड येस, ऑफकोर्स त्याचा सेकंड बर्थडे येईल 25 जानेवारीला. म्हणजे आय सिरियसली टेल यू, विवान त्या बाबतीमध्ये थोडासा हे होता. पण शर्विल इज टू डिपेंडंट. फार टाईम कन्झ्युम करतो माझा. इट्स गुड ऑल्सो, इट्स बॅड ऑल्सो. आय डोंट नो वाय. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन ओनली इट्स गेटिंग डिफिकल्ट ऑल्सो टू मॅनेज माय प्रोफेशनल लाईफ. बट येस,
आयुष्यामध्ये थोड्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, त्यातली एक गोष्ट आहे आणि ते नक्की मॅनेज होईल. एक टेम्पररी फेज आहे, बट येस, पॅरेंटिंग इज अनदर डिमांडिंग जॉब. तो पण थोडासा करावा लागेल. आता तुम्हाला यू आर नॉट अवेअर, मी त्या दिवशी निघून आलो, पण शर्विल आजसुद्धा रात्री उठून म्हणजे दररोज रात्री उठतो आहे, पप्पा पप्पा म्हणून ओरडतो आहे. सो ही इज सो फॉन्ड ऑफ मी. आणि मला वाटत नाही, आणि इन्सिडेंटली त्याला आज मी फोन केला होता तर त्याने फोन डायरेक्ट कट करून टाकला. त्याला राग आला आहे. नॉट कम्प्लिटेड 2 years ऑल्सो, बट ही हॅज दॅट दोज फीलिंग्स इन हिम. इट्स गुड अँड बॅड ऑल्सो. मोस्ट प्रॉब्ली त्याला घ्यायला जावंच लागेल. मी आता मीनाक्षीशी बोलत होतो, नक्की त्याला घ्यायला जाईल. सो लेट अस सी हाऊ दी थिंग्स टर्न आउट. आणि येस, आज थोडंसं मी काल एक ब्लॉग अपलोड केला असेल, तुम्ही बघितलाही असेल, ट्रॅव्हलबद्दल. मी एवढं ट्रॅव्हलिंग करतो. आणि आज सकाळी अनफॉर्च्युनेटली वी रिसिव्ड अ व्हेरी बॅड न्यूज. माझा एक फ्रेंड आहे, त्याचे वडील ही पास्ट अवे इन अन ॲक्सिडेंट. सो दॅट इज ऑल्सो अनदर पार्ट ऑफ ट्रॅव्हलिंग, सॅड पार्ट. सो इट ऑल्सो मेड मी रिथिंक, मलासुद्धा रिथिंक करायला लागलं की इज इट वर्थ इट, अर्ली मॉर्निंग ट्रॅव्हल, लेट नाईट ट्रॅव्हल, इज इट वर्थ इट. काही गोष्टी, काही इव्हेंट्स तुमच्या आयुष्यामध्ये असे होतात ना की फार एकदम तुम्हाला कोअरपासून हलवून टाकतात. तसल्या काही इन्सिडेंट्स आहेत. हा एक इन्सिडेंट आहे. रिअली फील बॅड फॉर हिम. ते ॲक्च्युली आमच्या इथे शिवधामला समोर राहायचे. फॉर अ ब्रीफ पिरियड दे यूज टू स्टे. देन सबसिक्वेंटली ही शिफ्टेड टू फिनलँड. बट येस, त्याचे डॅड इकडे होते. मदर हॅड पास्ड अवे इन बिफोर 2020 आय थिंक सो. But at the end of the day, friends are family, so you always feel. So most probably tomorrow is going to come. I don't think so there will be a great celebration. तो इंडियामध्ये परत येतोय तर let's see how it goes on. 2025 जसा संपत आला, then what's installed for 2026? आय थिंक सो 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी मोटो ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मी बोललो होतो गोइंग टू रीड लॉट ऑफ बुक्स. अनफॉर्च्युनेटली मी नाही करू शकलो. अँड देर इज नो शेम इन कन्फेसिंग दॅट आय कुड नॉट. पार्टली और मोर बी मला थोडंसं स्क्रीन टाईम जास्त झालेला आहे माझा. सो आय एम ट्राईंग टू रिड्यूस द स्क्रीन टाईम दिस टाईम. एक तर रनिंग, ऑफकोर्स रनिंग इज वन पार्ट विच अ न्यू हॅबिट दॅट आय हॅव डेव्हलप्ड. And the new habit I think so is going to be reducing the screen time. Few house rules set करायचे चालले. Let us see how it sets in. Surely update करेन त्याच्याबद्दल. Once it starts working out, I will also discuss how I have done it. नक्की भेटूया, बोलूया. येस, मी याच्या आधी कधी बोललो नाही. आय ऑलवेज थिंक दिस इज मोर ऑफ माय पर्सनल ब्लॉग देन एनिथिंग. सो आय डोंट ask people even to subscribe to my channel or to like my channel. I don't know why, but I have this liking that no, this would be my personal blog. So let's see how it goes ahead. तुमचा 2026 साठी तुमचा काय प्लॅन आहे? How was your year for 2025? Do comment and do let me know. We'll discuss on it. चला तर मग, bye-bye. Dancing with the shadows under a silver